नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचालक, लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज, कौशल्य व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बजाज फिनसर्व यांच्या अर्थसहाय्याने युवक व युवतींसाठी मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रथम आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, यासाठी पात्रता फक्त 10वी पास असायला पाहिजे. 1 वर्षाचं याचं ट्रेनिंग राहील. त्यानंतर प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग, त्यानंतर याच्यासाठी सुद्धा 10वी पास आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग राहील. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन, ICU टेक्निशियन, नर्सिंग टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सेम क्वालिफिकेशन लागणार आहे आणि 1 वर्षाचं आहे. फक्त ICU टेक्निशियन हे 6 महिन्याचा प्रशिक्षण कोर्स आहे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन सुद्धा 1 वर्षाचा आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 10वी पास आणि 1 वर्षाचा कोर्स. त्यानंतर डेंटल असिस्टंट 10वी पास आणि 1 वर्षाचा कोर्स. त्यानंतर JNM असिस्टंट 10वी पास आणि 1 वर्षाचा कोर्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक टेक्निशियन 10वी पास आणि 1 वर्षाचा कालावधी याच्यासाठी सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, चला तर पुढील माहिती आपण जाणून घेऊ. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त कौशल्य प्रशिक्षण निःशुल्क व त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जातीतील 18 ते 40 वयोगटातील युवक युवतींसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेला QR कोड गुगल फॉर्मद्वारे मूळ माहितीसोबत भरावा आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 25/7/2025 मूळ कागदपत्रासह संस्थेला भेट द्यावी लागेल. ठीक आहे, तर याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. वरील कोर्स पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण महामंडळ चे प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊ. महाराष्ट्रातील रहिवासी दाखला, मूळ मार्कशीट 10वीची, त्यानंतर मूळ शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अर्ज प्रवेशाचा शेवटचा दिवस 26/5/2025 ते 31/7/2025 आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, नोकरीबाबत सहायता, उच्च शिक्षित स्टाफ, अत्याधुनिक पद्धतीचे व प्रशस्त लॅब, त्यानंतर डिजिटल क्लासरूम. ठीक आहे, बघू शकता इथे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांना 4,000 ते 6,000 महिना बार्टीमार्फत प्रशिक्षण दरम्यान देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नोकरी लागल्यावर तर तुम्हाला जास्त पेमेंट दिलं जाईल, परंतु प्रशिक्षण करताना सुद्धा 4,000 ते 6,000 बार्टी संस्थेमार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर पत्ता लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज द न्यू मिलेनियर इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज 3रा मजला समर्थनगर SBI बँक समोर नवी सावंगी पुणे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी इथे कॉल सुद्धा करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारची सेम अपडेट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे फक्त आणि फक्त अनुसूचित जातीमधील म्हणजे SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्ही जर ST, OBC, VJNT, SBC यांसारख्या कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तुमच्यासाठी अशा प्रकारची अपडेट आली की टेलिग्राम चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचालित लोकनेते लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज सांगवी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम याचे स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलमधील दिलेल्या लिंकवर क्लिक करून इथे सर्वात आधी तुम्हाला ईमेल फिलअप करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो 10 MBच्या आतमध्ये. त्यानंतर इथे बघू शकता तुमचे पूर्ण नाव, त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव, त्यानंतर आईचे पूर्ण नाव, विवाहित असल्यास तुमचे पूर्ण नाव, त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर मोबाईलचा नंबर विद्यार्थी मित्रांनो तुमचा परमनंट, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर तुमचं राज्य स्टेट महाराष्ट्र, त्यानंतर संपूर्ण पत्ता इथे फिलअप करावं लागेल. त्यानंतर विधवा असल्यास हो किंवा नाही सिलेक्ट करावं लागेल. अपंग असल्यास हो किंवा नाही सिलेक्ट करावं लागेल. जात प्रवर्ग म्हणजे SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट. तुमच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे का इथे होवर सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो येस म्हणून. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का इथे सुद्धा हो सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर सर्वोच्च शैक्षणिक पात्रता तुमची क्वालिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो 10वी पास, 12वी पास, पदव्युत्तर तुमचे क्वालिफिकेशन इथे सिलेक्ट करावं लागेल. जेवढी जास्त क्वालिफिकेशन असेल विद्यार्थी मित्रांनो तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर इथे आधार कार्डचा नंबर द्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही कोणताही एक कोर्स निवडू शकता. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे कोर्सेस अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तुम्ही या कोर्सपैकी कोणताही कोर्स करण्याचे इच्छुक असलेस तिथे असे चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्ही सपोज तुम्हाला नर्सिंग केअरमध्ये जॉब करायचे आहे किंवा इथे ICU टेक्निशियनमध्ये जॉब करायचे आहे तर यावर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो फक्त एका बॉक्सवर पुढील माहिती फिलअप करावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीची गुणपत्रिका या सर्व याच्यावर विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिकच करावं लागेल अशा प्रकारे आणि पुढील माहिती फिलअप करावी लागेल. तुम्ही पुणे केंद्रावर प्रशिक्षण घेऊ इच्छिता का इथे यस क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्ही अनिवासी प्रशिक्षणासाठी तयार आहात का तर इथे सुद्धा यस करावं लागेल. त्यानंतर तुम्ही पूर्णवेळ प्रशिक्षण अभ्यासक्रम करू शकता का ते इथे सुद्धा यस करावे लागेल. त्यानंतर प्रशिक्षणानंतर नोकरी करण्यास तयार आहात का ते इथे सुद्धा यस करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही यापूर्वी बार्टीच्या कोणत्या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे का? सपोज बार्टीची तुम्ही कोणत्या स्कीमचा लाभ घेतला असेल तर इथे नो किंवा येस करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नाव नोंदणीसाठी स्वयंघोषणा सेल्फ डिक्लेरेशन फॉर एनरोलमेंट. मी सहमत आहे की सबमिट केलेली माहिती ही खोटी नसल्यास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला फिलअप करून चांगल्या प्रकारे योग्य ती माहिती भरावी लागेल, बस बाकी काहीच नाही. त्यानंतर इथे येस करून इथे सबमिट करावं लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि तुमची प्रशिक्षणासाठी निवड होऊन जाईल. तुम्हाला कॉल किंवा ईमेल मार्फत बोलावण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक सिंपल स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म फिलअप करायची. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर नक्की या संधीचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर लाभ घ्यायचा नसल्यास तुमच्या मित्रांना किंवा फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.